नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शनिवार पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली आहे। 4 वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढली, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे। त्यात प्रामुख्याने पिवळी नदी, कळमना, नारा, नंदनवन, झोपडपट्टी, नरेंद्रनगर, भांडेवाडी, शिवशक्तीनगर, मनकापूर येथील वस्त्यांचा समावेश आहे। भाजपाने 17 वर्ष महानगरपालिकेवर सत्ता गाजवली, पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपाने केले आहे, ज्यामुळे काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले। पावसाने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली असून भाजपाने विकासाच्या नावावर नागपुरांसोबत मोठा फ्रॉड केला असल्याचा आरोप नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केला। आज पहाटेपासूनच शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे। 4 वाजताच्या सुमारास पावसाची तीव्रता वाढली, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले। भाजपाने गेली 17 वर्ष नागपूर महानगरपालिकेवर आपली सत्ता गाजवली, पण नागपूरचा विकास करण्याऐवजी शहराला उद्ध्वस्त केल्याचे काम भाजपाने केले आहे। आपण उपराजधानी म्हणतो, राज्याची उपराजधानी, आणि राज्याची उपराजधानी भाजपाने अत्यंत उद्ध्वस्त करण्याचं मोठं पाप या ठिकाणी केलेलं आहे, ज्यामुळे आज नागरिकांच्या घरातही पाणी शिरले। पावसाने भाजपाच्या विकासाची पोलखोल केली असून भाजपाने विकासाच्या नावावर नागपूरकरांसोबत मोठा फ्रॉड केलेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं। मुसळधार पावसामुळे नागपूर शहरासह उत्तर नागपूर हा माझा विधानसभा मतदारसंघ, याही क्षेत्रामध्ये सगळे नाले तुडुंब भरलेले आहेत। नाल्यांची साफसफाई झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांच्या घरात त्या ठिकाणी पाणी शिरल्याने, पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। आणि या पावसामुळे अत्यंत थैमान आमच्या येथील नागरिकांवर झालंय। त्यांच्या घरातलं साहित्य फार बर्बाद झालेलं आहे, अन्नधान्याची नासाडी झालेली आहे। त्यांना नुकसान भरपाई तर द्यायलाच पाहिजे, हे सरकारचं कर्तव्य आहे, परंतु त्यासंबंधी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन उदासीन दिसत आहे। एक प्रकारे सावत्रपणाचं काम या ठिकाणी नागपूर महानगरपालिका करत आहे। हे खेदाची बाब आहे। अशा वेळेला प्रशासनानं धावत येऊन नागरिकांचा सन्मान करावा, त्यांच्या भावनांना हात घालावा आणि त्यांना मदत करावी असं आवाहन या ठिकाणी मी करू इच्छितो। सकाळी 11:30 पर्यंत पावसाची तीव्रता वाढलेली होती। मुसळधार पावसामुळे उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातही पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे। घरातून पाणी काढताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पावसाने घातलेल्या थैमानामुळे नागरिकांच्या घरातील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे झाडे देखील कोसळली आहे। यावेळी मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे, ज्यामुळे शासनाने नागरिकांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी डॉक्टर राऊत यांनी केली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।